नॅशनल सायन्स डे आहे, पण सेलिब्रेशन पेक्षा टेन्शन जास्त होत आहे. तर ब्लॉग पास स्टार्टिंग पासून. तर हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तयारी वगैरे मी येऊन जाते कॉलेजमध्ये आणि आज होता आमचा प्रेझेंटेशन. कसा होईल काय होईल काही माहित नाही. जो होगा सो देखा जाएगा, पर जो होता है वो देखा नहीं जाता. अरे कहना क्या चाहते हो? कॉलेजमध्ये आल्यावर आम्ही सगळेजण स्मार्ट रूम मध्ये येऊन जातो. इथेच कार्यक्रम होणार होता. थोड्या वेळाने इकडे गेस्ट पण आले होते. थोडे गेस्ट लेक्चर वगैरे होतात. मग चालू होऊन जाते सेमिनार कॉम्पिटिशनला. ह्या दोघी तर पूर्ण हसन दिसत आहे, पण अंदरून पूर्ण भीती होती यांच्या अंदर. हा दादा तर पूर्ण सूटबूट घालून आला होता. असं तर आपण किती बोलतो, पण स्टेजवर जाऊन बोलण्यासाठी डेअरिंग पाहिजे. थोड्या वेळानं होऊन जाते ब्रेक आणि सहाय सर आम्हाला मोटिवेशन देत होते. माइंड फ्रेश करण्यासाठी आम्ही चाय पिऊन घेतो आणि मग अजून चालू होते सेमिनार कॉम्पिटिशन. अब कुछ ही सेकंड में मौत का तमाशा शुरू होने वाला है. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे अशा सेमिनार मध्ये भाग घेणं, कारण की आम्ही कधी स्टेजवर नाही बोललो होतो. हे पहिल्यांदाच वे. नंदिनीचं प्रेझेंटेशन झालं, साहिलचं प्रेझेंटेशन होता. गाइस टेंशन. सगळ्यात जास्त टेन्शन तर हे घेत होती. मग येऊन जाते अभिलाषाची बारी. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या मुली झाल्या होत्या, फक्त मी बाकी होती. फायनली माझी पण टर्न येऊन जाते. अरे फर्स्ट टाइम स्टेजवर अशी बोलत होती. मी एक इंट्रोवर्ट मुलगी होती. ब्लॉगिंग मुळे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स वाढला, जास्त नाही पण थोडासा. सेमिनार होने के बाद मेरी खुशी देख रहे हो. जेवण करण्यासाठी आम्हाला कुपन भेटला होता. मी इथं वाटच पाहत होती. कधी कधी सेमिनार खतम होते आणि कधी कधी जेवण भेटते. आमचं प्रेझेंटेशन झालं होतं म्हणून आम्ही बिंदास होतो. हे मॅडम जसा कॅमेरा समोर आला तशी हाय म्हणते. तर गाईज झालं असं, मी यांना व्हिडिओ काढला होता. हे मॅडम गायब झाल्या होत्या आणि या मॅडमना व्हिडिओ काढला, तो बी पुरा ब्लर. आणि हे मॅडम गायब झाल्या होत्या. इकडे प्रेझेंटेशन झाल्याची खुशी होती आणि फोटो नाही काढल्याचा गम पण होता. सर्वजण मिळून आम्ही जेवण करून घेतो. जेवण वगैरे करून आम्ही चाललो होतो स्मार्ट रूम कडे. आता रिझल्टची बारी होती. जजेस येतपर्यंत या दादाची एक कविता ऐकून घ्या. की आदमी से आजकल लोग संभल कर नहीं मिलते, उम्र भर के साथी अंगार पर चल कर नहीं मिलते. वास्ता काई उम्र बोले की सारी दुनिया से मेरी हमलास, मैंने सुना है वफा के अनाज में कंकड़ नहीं मिलते. थोडा एक सॉन्ग मॅमचं पण ऐकून घ्या. आता बारी होती रिझल्टची. सेकंड प्राइज 2000 रुपीज. Big round of applause, please. Of rupees 3,000 of Science Share 2020 goes to SSI. मुलाला वाटतंय? Okay. And now the first prize of rupees 3,000 of Science Share 2026 goes to Pranay Lavit. On his outstanding achievement, and I request our esteemed dignitaries on the dais to present the first prize. Let us celebrate this proud and memorable moment with the grand. थोड्या वेळात चालू होऊन जाते वोट ऑफ थँक्स. नंतर फोटो सेशन पण चालू झाला होता. A few moments later. नंतर आम्ही येऊन जातो ग्रासवर आणि तितक्यामध्ये येऊन जाते वैष्णवी. अब होगी हमारी मस्ती चालू.
हेच साडेकडून आम्ही निघून जातो घरी जाण्यासाठी आणि रस्त्यामध्ये आम्हाला पार्सल भेटला होता. आम्हाला एवढा सबर नाही होत होता की आम्ही रस्त्यामध्येच फोडून घेतो पार्सल. सबर का फल मीठा होता है पर हमें सबर हुए तब ना. चला तर मग आजसाठी इतकं भेटून नंतरच्या ब्लॉग मध्ये अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. बाय बाय.